नमस्कार मित्रांनो, आपण निघालेलो आहे पुन्हा एकदा ब्रह्मगिरी फेरीसाठी. या ब्रह्मगिरी फेरीसाठी हे आहे मुक्तादेवीचं मंदिर. या ठिकाणी जेव्हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांना ज्यावेळी त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आले त्यावेळी वाघाच्या भीतीने मुक्ताबाईंनी या ठिकाणी आपला निवास केला होता. ब्रह्मगिरीसाठी येताना दिसत आहेत. सुंदर आणि आल्हाददायक रस्ता आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे आपलं मन तर आपण बघू शकाल की या ठिकाणी गणपतीचं आणि महादेवांचं दर्शन घेऊन आपण या वरच्या ट्रेकला ब्रह्मगिरीच्या सुरुवात करतो. आपल्या पूर्वजांनी खरोखर या ठिकाणी भक्तांची काळजी घेण्यासाठी इतके जुने वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत. म्हणूनच ही निसर्गाची वनराई आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे बघायला मिळते. हा एक फोटो जर आपण बघितला, हनुमंतांचे भक्त हनुमंतांचं स्वागत करताना आपल्याला दिसून येतील. जय हनुमान. या ठिकाणी आपण बघू शकता भैरवनाथ या गडाचं रक्षण करताना आणि मी हे हनुमंतराय वानरसेना डोंगरावरती सगळं त्यांचं अधिराज्य. मराठीशाहीची वैभव परंपरा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे दिसून येईल. हा आहे प्रथम दरवाजा आणि हा आहे द्वितीय दरवाजा. हे दरवाजे एकदा रात्रीच्या वेळी बंद केले की त्र्यंबकगड सुरक्षित राहायचा. आपण बघू शकाल अत्यंत डोंगराच्या मधून या ठिकाणी खोदकाम करून सैनिकांसाठी राहण्याची ठिकाणं, पहारेकऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था आणि अशा पद्धतीच्या पायऱ्या. बाबा कुठले? बीड जिल्हा. कुठला तालुका? गेवराई मधले का? अरे वा, सगळे तीर्थाटनासाठी आले. जालना. आणि आजी? जालना. किती वर्ष आहे आजी? 75. अरे वा. म्हणजे 80. बघा, आपण बघू शकता इतक्या उंच ठिकाणी हे आजी आणि भाविक दर्शनासाठी आलेले दिसून येतील आपल्याला. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे ब्रह्मगिरीच्या या मूळ स्थानावरती. या ठिकाणी आपण बघू शकाल गोदावरीचा मूळ उगम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतील. महाराज या ठिकाणी पूजा करताना आपल्याला दिसत आहेत. महाराज या ठिकाणचं महत्त्व काय आहे? हे बघा, हे गंगा गोदावरी उगम जन्मस्थान. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. हे बघा, जे आहे ते गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या. हे गौतम ऋषी त्यांची पत्नी अहिल्या त्यांच्या हातून जी गाय मेली ही बघा साक्ष दाखवलेली गोहत्येची. गोहत्या म्हणजे गणपतीनी अंगाचा मळ काढून गायचा पुतळा बनायला मंत्र बोलले. गौतम ऋषी शेतीला नेऊन पाठवला. त्यांची शेती खाऊन टाकली. नारद मुनी फिरत फिरत गौतम ऋषीने बोलला कधी शेतामध्ये गौमाता धान्य खाते. गौतम ऋषी चुकून उठले, दरबाची काडी चस फेकून गायीला मागल्या गेली. ते काडीचा बांध धरला, ती गाय मरण पावली. देवावतरे सगळे जमा झाले. गौतम ऋषीला बोलू लागले तर तुमच्या हातून गो हत्या झाली, पाता घडला, श्राप घडला. 12 वर्षे तपस्या करून गोदावरी प्रसन्न 3 झाडं उंबराचे, जे पाठीमागाचे झाड आहे उंबराचं, हे एक, माझ्या पाठीमागा 2, हे पडल्या गेलं ते 3, हे 3 झाडात तिचा जन्म झालेला आहे. मग गौतम ऋषीने कुंडात आंघोळ केली. गो हत्या पाताक नष्ट झाली.
जी तृप्त झाली आणि गाईची मुखात निघाली. इथून पुढं शंकरांना जटा पटली. ती जटातली गंगा निघाली. जटातून जरा पलीकडे गंगाद्वार म्हणू नये, ती गंगाद्वारला ती गंगा निघाली. गंगाद्वार वरून खाली कुशीवर्त कुंड, जिथं आपण आंघोळ करतो, कुंभमेळा भरतो, तिथं जाती. मोठ्या मंदिरात नाशिक पंचवटीला पात्रा मोठं आहे. नांदेड पैठण आंध्रात जाती, तिथं जन्माचं ठिकाण आहे. म्हणून त्यांच्या हातून गाय मेली, गो हत्या झाली, म्हणून आपल्या हातून काही घडला असतान, आपल्या पूर्वीच्या हातून काही घडला असतान, घरामध्ये सुख शांतती राहावी म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो. हे गायचं गायदान अभिषेक करता एवढ्या वरती आला का आपण. एवढा शरीराला कष्ट देऊन एवढा वरती आलो. भोले गंगा माई करीत भाडा तोडा खर्च करून आले का नाही? वरती आल्यानंतर चक्रधर स्वामींचं ब्रह्मगिरी या ठिकाणी आपल्याला मंदिर दिसून येईल आणि श्रीकृष्णांची सुंदर मूर्ती आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसून येईल. आपण गोदावरीचा उगम झाल्यानंतर या द्वितीय स्थानावरती आल्यानंतर या ठिकाणी गोमुख आहे आणि या गोमुखामधून आपण जर बघितलं तर गंगेचा ज्या ठिकाणाहून द्वितीय स्थान आहे या ठिकाणाहून गोदावरी प्रकट होऊन या कुंडामध्ये जाते. जय गोदावरी माता. या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे गोदावरीचं हे द्वितीय स्थान आपण बघू शकता. हे आहे महाराज. ओम नमः शिवाय. हे जे आहे हे तिसरं ठिकाण आहे ज्या ठिकाणाहून गंगा गोदावरी माता या ठिकाणी प्रकट होत असताना भगवान महादेवांनी स्वतः जटा आपटून या जटांच्याद्वारे गंगेचा जो मूळ प्रवाह आहे तो बदलला होता. महाराज या ठिकाणी भोलेनाथांनी कशा पद्धतीने हे आहे खड्डा दोन्ही शंकर भगवानचे गुडघेचे निशाणे. दोन्ही शंकर भगवान गुडघे टपून इकडे जटा आपटले. रेषे दिसते जटेचे निशाणे. जटातून गंगा उदर मोकळी गेली. इथून उत्तर दुसरा पार शेजारी गंगाद्वार, तले त्र्यंबकेश्वर, कुशवर्त कुंड, नाशिक पंचवटी पैठण नांदेड आंध्रामध्ये वाजत. ओम नमः शिवाय. आपण आलेलो आहे गोदावरीच्या या चतुर्थ स्थानी. वरती आपण जसं बघितलं मूळ गोदावरीचा उगम झाला, त्यानंतर गंगाद्वार गोमुखामध्ये आली, त्यानंतर शंकराने जिथं जटा आपटल्या त्या ठिकाणी आल्यानंतर हे चतुर्थ स्थान आहे. आपण बघू शकता मूळ गोदावरी जी आहे भगवान भोलेनाथांनी जटा आपटल्यानंतर या ठिकाणी चतुर्थ स्थानी प्रकट झाली. सगळी प्यायचं. गंगा अंगवरचरे सर्व पापी विष्णू लोकम सगळी उगम झालेले. वरती शिव जटा आहे ती कारण गोदावरी झाली ब्रह्मगिरीवर. ओम नमो आदेश. आज आपण त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करतो आहे. हे आहे गुरु गोरक्षनाथांचं तपोस्थळ. या ठिकाणी आपण जर बघाल तर भगवान भोलेनाथांची या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी ते आतमध्ये ही जी गुफा आहे या गुफेमध्ये यायचे आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः तप केल्याचं आपल्याला दिसून येईल. शिवाय या ठिकाणी आपण जर बघाल तर या आहे गुरु गोरक्षनाथ. साक्षात या ठिकाणी त्यांनी ओम नमः शिवाय. आज आपली ट्रेकिंग आपण सुरुवात करत आहोत ब्रह्मगिरी.